गेट एप्रॅक्सिया म्हणजे चालताना आता आपण उभं राहिलो की आपण चालायला लागतो, तर उभं राहिलं तर वाटतं की चालायचं कसं, ऐकायला विचित्र वाटतं, बरोबर आहे ना? तुला तसंच वाटतं, चालायचं कसं विसरूनच गेलो. मग मी असं धडपडत पहिलं पाऊल टाकतो, स्टार्टिंग ट्रबल, आणि 2-3 पावलं टाकली की बऱ्यापैकी चालतो. पण बघणाऱ्याला वाटतं हे काय मंडळी जरा काही गडबड दिसते चालण्यात, याला म्हणायचं गेट एप्रॅक्सिया. 3 लक्षणं: चालताना त्रास, लघवीवरती नियंत्रण कमी आणि थोडासा विसरभोळेपणा. तर ह्याला आपल्या न्यूरोलॉजीमध्ये नॉर्मल प्रेशर हायड्रोसिफॅलस असं नाव आहे. आणि कधी कधी मेंदूतल्या पेशी झडतात आणि त्यामुळे असा त्रास होतो. तर मेंदूतल्या पेशी झडल्या तर मेंदू थोडासा आकसणार, तो आकसला तर तिथं काय येणार, बाहेरची हवा तर येऊ शकत नाही, मग पाणी जातं. तेव्हा पाणी वाढल्यामुळे हे त्रास होत आहेत का मेंदूतल्या पेशी झडल्यामुळे पाणी वाढलंय हे कळत नाही. तर ह्याच्याकरता एक साधी तपासणी आहे की रोज पुढचे 5 दिवस कमरेत सुई घालून, लंबर पंक्चर, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्वतः सिस्टर आहात, नर्स आहात, तर पाठीत सुई घालून पाणी काढायचं 30, 40, 50 ml रोज काढायचं आणि 5 दिवसांनी तुमच्या लक्षणांमध्ये फरक पडतोय काय बघायचं. फरक जर पडला तर ह्याचा अर्थ पाणी वाढल्यामुळे त्रास आहे, कॉमन सेन्स आहे. फरक नाही पडला तर ह्याचा अर्थ ते पाणी मेंदूतल्या पेशी झडल्यामुळे वाढलाय असा अर्थ होतो. पाणी काढायला 15 मिनिटं लागतात. पाणी काढल्यानंतर आम्ही 15-20 मिनिटं झोपून ठेवतो, अर्ध्या पाऊण तासाने उठायचं आणि घरी जायचं. ते जर तुम्हाला असलं तर तुम्हाला छोट्याशा ऑपरेशनचा अनन्यसाधारण फायदा होईल. ते बघूया. पहिल्यांदा तुम्हाला पाणी काढण्याने फायदा झाला तर मग ऑपरेशन संबंधी आपण बोलू. ठीक आहे.